तुम्ही पण फराळाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळले असणार ना, तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. अगदी शेवटपर्यंत ही रेसिपी बघा. सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. यासाठी मी 2 वाट्या भगर घेतली. सर्वप्रथम भगर आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घ्यायची आहे. बारीक झाल्यानंतर भगर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये ना 1 वाटी आंबट ताक घालायचं आहे. आंबट ताकामुळे आपले ढोकळे एकदम स्पंजी होणार आहे आणि त्याला छान असे फेटून घ्यायचे आहे. आता आपल्याला बॅटरमध्ये ना आपल्या गरजेप्रमाणे थोडं पाणी घालत जायचं आहे. थोडं घालत जायचं आहे आणि बॅटर छान असे आपल्याला फेटून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि बॅटर परत एकदा छान असे फेटून घ्यायचे आहे. बॅटर छान असे फेटून झाल्यानंतर आपल्याला 10-15 मिनटासाठी ना साईडला ठेवून द्यायचे आहे, म्हणजे आपले भगर छान अशी फुलून येणार आहे. दहा 15 मिनटानंतर आपल्याला यामध्ये मिरची आणि जिरं याची पेस्ट घालायची आहे बारीक करून आणि परत एकदा त्याला छान असे फेटून घ्यायचे आहे. थोडं तेल घालायचं यामध्ये. आता आपले बॅटर ना ॲक्टिवेटेड व्हायसाठी आपल्याला यामध्ये ना 1 पाऊच इनोचं घालायचं आहे. येथे मी फ्रूट साल्ट इनोचं 1 पाऊच पूर्ण टाकून दिलेलं आहे. त्याला छान असे आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शनने छान असे फेटून घ्यायचे आहे. आता एका प्लेटला छान असे तेल लावून आपल्याला बॅटर त्यामध्ये ओतायचे आहे. मी येथे तगारीमध्ये ढोकळे वाफवणार आहे. तुम्ही स्टीमर किंवा भांड्यामध्येही वाफवू शकता. 15-20 मिनिटासाठी छान असे आपल्याला ढोकळे वाफवून घ्यायचे आहे. 15-20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले ढोकळे एकदम खमंग फुगलेले, एकदम स्पंजी तयार आहेत. आता आपल्या ढोकळ्यांना टेस्टी टच येण्यासाठी वरतून लाल मिरची टाकायची आपल्याला. थोडं काळं मीठही टाकायचं आहे आपल्याला. आता आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे. एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं छान असं तडतडायला लागल्यानंतर आपल्याला ना तडका आपल्या ढोकळ्यांवरती टाकायचा आहे. छान असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण ढोकळ्यांवरती. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट, एकदम मऊ, एकदम खमंग आणि चटपटीत आपले भगरचे ढोकळे तयार आहेत. आपली फराळाची थाळी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.